एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप मस्त मजेत असाल आणि माझे ब्लॉग पाहून तर तुम्हाला आणखीनच मजा येत असेल. सो सध्या नवरात्री चालू आहे आणि आज होता दिवस 5वा. मी ठरवलं की आज तुम्हाला आमच्या सोसायटीतला नवरात्र उत्सव कसा असतो हे याची थोडीशी झलक दाखवावी. सो मी नेहमी गरबा खेळायला जात असते, परंतु माझा आज मूड नव्हता. त्यामुळे मी ठरवलं की फक्त एक विरंगुळा म्हणून मी खाली उतरेन आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीला आमच्या सोसायटीत नवरात्र उत्सव कसा असतो याची एक झलक दाखवेन. तुम्हाला तर माहितीच आहे, आम्ही जिथेही जातो सहकुटुंब सहपरिवार जातो, तर सगळे रेडी होऊन आम्ही खाली उतरलो. आज माझा आणि रियाच्या आत्याचा अजिबात मूड नव्हता की गरबा जाऊन खेळूयात, परंतु नेमका आज रियाला थोडा गरबा खेळायचा होता. त्यामुळे मग बाबा तिला म्हणाला की तू जा आणि खेळ. सो मी साईडला उभी राहून रियाचा आणि बाकीच्यांचा एक व्हिडिओ काढायचा प्रयत्न केला की आमच्या विंगसमोर हे असं मस्तपैकी गरबाचं रोज आयोजन केलं जातं आणि सगळे उत्साही देवी भक्त सोसायटीतले रहिवाशी मस्तपैकी असा रोजच्या रोज वेगवेगळ्या कलरमध्ये वेगवेगळ्या रंगाचे कपडे घालून मस्त गरबा खेळतात. सो ह्या सगळ्या समोरच्या ज्या 3 विंग आहेत ह्या सगळ्या 1 BHKच्या विंग आहेत. त्याच्यानंतर समोर हे गार्डन एरिया आहे जिथे आम्ही सगळे गरबा खेळतोय आणि याच्या समोरच्या ज्या सगळ्या 3 विंग आहेत ह्या सगळ्या 2 BHKच्या आहेत. सो दोन्ही विंगच्या म्हणजे 1 BHK आणि 2 BHKच्या सगळ्या विंगमध्ये मधल्या एरियामध्ये देवीचं मंडप बांधलं जातं. सो आम्ही ठरवलं की रिया जोपर्यंत गरबा खेळत आहे तोपर्यंत आपण जाऊन देवीचं दर्शन घेऊयात. मग आम्ही गार्डन एरियामध्ये असलेल्या मंडपात जाऊन देवीचं दर्शन घेतलं आणि फॅन खाली थोड्या वेळ मस्तपैकी आराम केला. यंदाचं वर्ष हे नवरात्र उत्सवाचं 4थं वर्ष आहे. सो कदाचित पुढच्या वर्षी अजून जल्लोषात आणि मोठ्या दिमागात नवरात्र उत्सव साजरा केला जाईल अशी माझी खात्री आहे. त्यानंतर मला सगळ्यात मनाला आवडणारी एक गोष्ट मात्र ही आहे जी मी तुम्हाला इथे सांगू इच्छिते की आमच्या सोसायटीत दरवर्षी काही खाण्यापिण्याचे, काही वस्तूंचे, स्टेशनरीचे, कपड्यांचे स्टॉल आयोजित केले जातात, जे फक्त आणि फक्त सोसायटीच्या मेंबर्ससाठी म्हणजे सोसायटीत जे रहिवासी आहेत त्यांच्यासाठी असतात. म्हणजे जेणेकरून कोणाचा काही बिझनेस असतो, कोणाला काही सोसायटीतील रहिवाशांना सर्व करावं असं वाटतं, ते इथे आपले स्टॉल 9 दिवस आयोजित करतात. त्यांच्याकडून एक मिनिमम अमाऊंटचं भाडं घेतलं जातं दिवसाचं. मग संध्याकाळपासून जेव्हा लोक गरबा खेळायला सुरुवात करतात तेव्हा हे स्टॉल मांडण्यात येतात आणि मग प्रत्येकजण त्याच्या स्टॉलवरती जे काही आहे ते आपल्या सगळ्या रहिवाशांना विकतात. सो ज्याला जे जे हवं असतं ते सगळे घेतात. इथे तुम्ही बघू शकता मस्तपैकी वर्जिन मोहितो, कॉकटेलचा एक मस्त स्टॉल पोटे भाऊंनी मांडला आहे. त्यानंतर सोसायटीतील आणखीन एक ताई आहेत प्रियंका म्हणून, त्यांचा केक आणि पेस्ट्रीजचा बिझनेस आहे. त्यांनी देखील लहान मुलांसाठी त्यांचे केक आणि पेस्ट्रीज आणि आईस्क्रीम, मिल्कशेक सगळ्यांसाठी तिथे उपलब्ध केले होते. सो लहान मुलांची तर रांगच रांग या केकच्या स्टॉलजवळ लागली होती. सो आम्ही तरी कुठे कमी, रियासुद्धा की मलाही केक हवा आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टॉल होता जिथे वडापाव, मंचुरियन, मिसळपाव, पावभाजी हे सगळं उपलब्ध होतं. सुवर्णा म्हणून माझी एक मैत्रीण आहे, तिने हा स्टॉल इथे सगळ्यांसाठी उपलब्ध केला होता. सो अशा प्रकारे म्हणजे एक गोष्ट असते की जरी तुम्ही गरबा खेळायला काही न खाता खाली उतरलात तरी मस्तपैकी जिभेला असं चमचमीत तुम्हाला इथे खायला मिळणार असतं ह्याची गॅरंटी नक्की असते. सो आम्ही तरी कुठे मागे राहतोय. माझा उपवास होता, परंतु या तिघांनी थोडं सगळ्यातली चव घेतली आणि तेवढंच एक आपलं रहिवाशी म्हणून आपल्या ज्या रहिवाशी बंधूंनी भगिनींनी स्टॉल मांडला आहे त्यांना एक सपोर्ट म्हणून आम्हीसुद्धा त्यांच्याकडनं खरेदी केली. सो ही माझी मैत्रीण आहे, इथे जितूभाईंना मदत करते. त्यांच्या स्टॉलमध्ये आम्ही एक वर्जिन मोहितो ऑर्डर केला होता की आम्हाला पण एक टेस्ट म्हणून बघूयात. सो आम्ही त्यांच्याकडनं एक वर्जिन मोहितो घेतला. वर्जिन मोहितो पिऊन झाल्यानंतर स्वप्नीलला गरम गरम एक वडापाव खायचा होता. सो माझी मैत्रीण आहे सुवर्णा, तिने मला नुकतंच असं खुणवलं की ये गरम गरम वडापाव रेडी आहे. तर स्वप्नीलने सुद्धा टेस्टिंगसाठी एक वडापाव घेतला आणि वडापाव अगदी चवदार होता. सो अशा प्रकारे आम्ही खाली उतरलो आणि गरबा नाही जरी खेळलो तरी खाण्याचा आस्वाद घेतला. त्यानंतर निघालो आम्ही घरी जायला. 11:15 वाजले होते. सो जाता जाता आम्ही या छोट्या मोठ्या गमती जमती तुमच्यासाठी कॅप्चर केल्या. सो ते तुम्ही बघा.
सो ही होती एक झलक की आमच्या सोसायटीमध्ये नवरात्र उत्सव कसा साजरा केला जातो. सो तुम्ही तुमच्या सोसायटीमध्ये कसा नवरात्र उत्सव साजरा करता हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि हा ब्लॉग कसा वाटला हेही कळवा. टिल देन बाय. स्वप्नीलकडून सुद्धा बाय.